बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण. राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा. बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन. सरपंचांच्या सुरक्षेसाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, कुटुंबियांची भूमिका. विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांबाबत आज मुंबई हायकोर्टात फैसला. ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा. मालेगावातल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी एसआयटी. नाशिक आयोजनकडे एसआयटीचं नेतृत्व. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर एसआयटीची स्थापना. जिल्हा निर्मितीच्या 10 वर्षांनंतरही पालघरची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरच. नवजात अर्भकाच्या उपचारासाठी पालघरहून जव्हारपर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास करण्याची वेळ. महत्वाची स्टेडियम सज्ज नसल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातून यूएईमध्ये हलवण्याच्या हालचाली. पाकिस्तानला 25 जानेवारीची डेडलाईन. आयसीसी पुढच्या आठवड्यात पाहणी करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.